तालुक्यातनं आमचे शेतकरी बंधू पहिल्यापासून मशीन येतात. परत एकदा म्हशी खरेदीसाठी आले ते. त्यांनी 1-2 म्हशी घेतल्या तर जरा डिटेल घेऊ. नमस्कार हो नरोटे सर. नमस्कार. आज किती म्हशी घेतल्यात तुम्ही? 2 बर. आज किती दिवस झालं, म्हणजे किती वर्षापासून म्हशी नेता हो तुम्ही? 2-3 वर्ष झाले ना. नेता. बरं, आमची म्हैस आता म्हशीचा आपला रिस्पॉन्स कसा, म्हणजे अनुभव कसा तुम्हाला कसा? नाही, म्हशी चांगल्या आहेत. म्हशीबद्दल काय नाही. आपण बाकीच्या बी सोलापूर जिल्ह्यात डेअरी फार्म आहे ती करायला लागली बर ती वेगळी ही वेगळी. मी हरियाणात बी जाऊन फिरून आलो. बर. पण तिथं बी एक दाखवते ती चांगली न बाकीचे ढकलते अशी. तिथून फिरून आलो मी. फिरून आले. इथे जी क्वालिटी मिळते बर. ती कुठं क्वालिटी नाही. म्हणजे सगळा माल छटून आणलेला असतो. हा, सगळा माल इथं चांगला आहे. बरं, अजून एक, हे सगळं रद्द पडलेला माल असतं तुमच्या हो तिकडे? हो, ताजी येलेली. ताजी आलेली असते हा, ती. ताजी. आणि तुमच्या इथं दुधाचा अनुभव कसा आहे या मशीनचा? दूध जेवढं सांगितलं त्यापेक्षा लिटर 1.5-2 लिटर आगाऊच निघते. तुमच्यात जास्त निघतो. हा. बर. आणि किती दिवस चालतात म्हशी तरी? 7-8 महिने चालते. गाप जायला काय अडचण? काय नाही काय नाही. बा, म्हणजे ओरिजिनल जे म्हैस येते त्याचा अनुभव असा येत आहे. हा, हा, original. आता बघा, आपण म्हणजे आपल्याला बोलण्यामध्ये जास्त काही इंटरेस्ट नाही, आपण तर रोजच काम करतो, सगळ्याला माहिती आहे मीडिया. बरोबर आहे. पण हे माल आणि हलका माल ह्याच्यात काय फरक वाटतो तुम्हाला? म्हणजे काय आज लय लोक रेटमध्ये कन्फ्यूज आहेत. ह्यात क्वालिटी आहे. रेट कमी असू द्या पण माल हलका मिळते. ती ह्यात जी क्वालिटी आहे बर. त्याला रेट लागणारच आहे. बरं, म्हणजे ह्याचा फायदा काय शेतकऱ्यांना तुमच्या फायदा हिशोबाने? म्हणजे ज्या म्हशीला क्वालिटी आहे त्या म्हशीला दूध जास्त आहे. बर. आणि गाप जायला काय त्रास काय नाही, अडचण काय नाही, लगेच अडचण जाती नाही. म्हैस गाप. आपण 5-6 वर्षांनी निघलं तरी तेवढे पैसे तयार आहे. म्हणजे तुम्हाला रिसेल पैसे परत मिळतील. हा म्हणजे ह्या दृष्टिकोनातून तुम्ही काम करता. हा. ठीक आहे. म्हणजे शेतकऱ्याला काय सांगू इच्छित आहो तुम्ही? शेतकऱ्याला एवढं की आज ऐका की लोक कन्फ्यूज आहेत रेटमध्ये. सांगणारे रेट कमी सांगाले आहेत, असे तसे म्हणतात. आज ऍक्च्युली 15 ते 20 हजार मार्केट तुम्ही रोज नेता, तुम्हाला माहिती कमी आहे सध्या. हा, बरोबर. आज मार्केट डाऊनच आहे की. हा, पण बरोबर. पण हे क्वालिटी ते क्वालिटी मध्ये मालात तर फरक येत आहे. हा, बरोबर. क्वालिटी जी आहे हा. तर सोलापूर मध्ये जी बाकीचे जे डेअरी फार्म आहेत म्हणजे आता सोलापूर काय सगळ्या हरियाणात बी झाले, तर चौकडात तुम्ही फिरलेत चौकड. हा फिरून आपण हा, हरियाणात फिरून आपण सोलापूर म्हणणं चुकीचं मला वाटतं. का तर हो का, माणूस स्वस्त मिळावं, जरा म्हैस कमी रेटमध्ये मिळावं म्हणून सगळेजण तर प्रयत्न करतच असतील. बरोबर आहे. आणि तुम्ही प्रत्येक जागी जाऊन येता, तुम्ही बघून येतो कुठं काय चाललंय. हो, हो. पण शेवटी म्हैस तुम्हाला कुठली आमचीच पसंत पडते. हा, कारण इथे जी Quality. क्वालिटी आहे हा. ती कुठे नाही. बर बर रेट बेट व्यवस्थित आहे, ते काय अडचण नाही. बर. म्हणजे कधी बी कोणची म्हैस तुम्हाला माघारी तर पटवत नाही. कुठली नाही कुठली बी घ्या पाठवून देते तशी काय अडचण कोणची बी नाही. क्वालिटी कोणची बी घ्या. ही चांगली नाही, निघते. ती नाही, ती कुठली बी. कुठली बी. ठीक आहे. म्हणजे सगळ्या गोष्टीत तुम्ही समाधान हो आहे. हो, समाधान आहे. पहिले बी नेलेले आहेत 7-8 म्हशी. तेच म्हणजे समाधान आहे तुमचे व्हिडिओ. 10 झाले आता. आता 10 झाले ह्या 2 हा, धरून. हे 2 धरून 10 झाले आपल्याला. ठीक आहे ठीक आहे. का तर अजून गाडी भरायची आहे. तुम्ही आता धाराचा टाइम झालाय, परत जाताय म्हणून आम्ही तुम्हाला हे व्हिडिओ